ती एक निवडणूक तशी झाली की ज्याच्यात ते स्लोगन चाललं. पण आता त्याच पार्लेकरांचं म्हणणं आहे की जो पार्ला खासदार देऊ शकतो, जो पार्ला एकत्र उतरून ठरवून जर खासदार देऊ शकतो, तर पार्लेकर खासदार का होऊ शकत नाही असा सवाल देखील पार्लेकरांचा आहे. मला असं वाटतं की तुम्ही देखील त्याचं फार मला पॉलिटिकली उत्तर दिलं आहे, पण ह्याचं उत्तर तुम्ही द्यावं. नाही नाही, मला तुमचा रोग कळतोय. पण मी म्हणजे ना परत परत मी तेच सांगतो की आम्ही जेव्हा आलो ना राजकारणात, तेव्हा मुळात आम्हाला ही पदं माहितीच नव्हती. आणि त्यामुळे खूप आमचे इतर पक्षातले मित्र आम्हाला ह्या काय हिणवायचा प्रयत्न करतात, चावी मारायचा प्रयत्न करतात की हे बघा किती बाहेरून लोक आले. आणि म्हणून लोक म्हणतात ना परागळवणीला काय मिळालं, काय मिळालं परागळवणी सांगा. व्यक्तिगत लेवलला पहिली गोष्ट तर मगाशीच त्याचं उत्तर दिलंय की आज बोलवलं ना तुम्ही मला इथे, म्हणजे सो कोण ओळखत होतं आम्हाला नाही तर. सो भाजपने परागळवणी हे नाव तयार केलं. संपूर्ण पहिल्या निवडणुकीत मला कोण ओळखत होतं? एक युवा मोर्चाचा कार्यकर्ता होतो मी. मला पक्षाने समोरून तिकीट दिलं. 2004ला मी नाराज झालो होतो मला विधानसभेचं तिकीट मिळालं तेव्हा, की अरे कशाला, मला नको आहे तर कशाला देत आहे. नंतर माझ्या लक्षात आलं की मी ती निवडणूक हरलो, 22,000 मतांनी हरलो, पण त्या निवडणुकीने मला किती मोठं केलं. खरं. सो तुम्हाला नको असताना पक्षाने तुम्हाला ठरवून दिले. त्यामुळे पहिली गोष्ट तर परागळवणीला हे नाव मिळालं, जे परागळवणी जो झाला तो ह्याच्यामुळे झाला, भाजपमुळे झाला, राजकारणामुळे झाला. आणि दुसरी गोष्ट, माझ्यासारखे अनेक लोक आहेत ज्यांना हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि विचारला जातो की तुम्हाला काय मिळालं. आम्ही ज्या मुद्द्यांवर लाठ्या खाल्ल्यात ना, ज्या मुद्द्यांवर जेल झालेत आम्हाला, ज्या मुद्द्यांवर आम्ही रस्त्यावर रास्ता रोको करायला रस्त्यावर झोपलो आहेत, काय काय केलं आहे, ते सगळे मुद्दे जेव्हा मोदीजी पूर्ण करताना दिसतात ना, त्याच्यावर मोठं समाधानच नाही. 370 कलम जाईल असं मला कधी वाटलंच नाही. आम्ही आंदोलनं करायचो, पण आम्हाला वाटायचं की नाही हे न होणारी गोष्ट आहे, होऊच शकत नाही. एवढं बिंबवलं होतं ना की हे कलम जाऊच शकत नाही, हे कलम गेलं तर किती त्रास होईल देशाला. झालं, राम मंदिर झालं. 1985 साली मी नवीन कार्यकर्ता होतो. राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की राम मंदिर नाही, समान नागरी कायद्याबद्दल केलं होतं, सॉरी, समान नागरी कायदा केवळ मुसलमान पंतप्रधान आणू शकतो. आणि मी तेव्हा एका वर्तमानपत्राला पत्र लिहिलं होतं. ते पत्र द्यायची बघा, वाचकांची पत्र. खरंय खरंय खरंय. आणि त्यात लिहिलं होतं मग तुम्ही राजीनामा द्या आणि एखाद्या मुसलमानाला पंतप्रधान करा. आणि मग ते पेपर कटिंग आहे ना, मी खूप वर्ष जपून ठेवलं होतं की माझं पहिलं आलेलं खाली परागळवणी. तर मुद्दा हा की हे सगळे ह्या मुद्द्यांसाठी आम्ही राजकारणात आलो. खरं. आम्हाला हे मुद्दे माहिती होते, भाजप ह्या मुद्द्यांवर बोलते एवढंच माहिती होतं. ते कोणामुळे माहिती होतं? माझ्या आईवडिलांमुळे माहिती होतं. ते घरी चर्चा करायचे. आणि तो काळ, मी तर राजकारणात आलो तो काळ पंजाब जळत होता, आसाम जळत होता. आसामची निवडणूक झाली आणि आसाम गण परिषद निवडून आली आणि ते विद्यार्थ्यांनी घडवून आणलेलं आंदोलन होतं आणि त्याच्यातून घडवून आणलेलं सत्तांतर होतं. सो त्या सगळ्यात आपण पण काहीतरी केलं पाहिजे. सो आम्ही कॉलेजच्या डिबेट्समध्ये पंजाबवर डिबेट व्हायचे, आसामवर व्हायचे, काश्मीर सुरू झालं होतं थोडं ॲक्टिव्हिटी. त्या सगळ्यावर पेटून आम्ही कार्यकर्ते बनलो. आणि भाजपचं हे यश हा एक मुद्दा, परंतु भाजपच्या सरकारांनी केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी, पूर्ण केलेल्या ह्या गोष्टी, जो आयडिओलॉजिकल यश आहे
त्याहून मोठं समाधान काय आहे जेन्युइनली. आणि हे जो विसर